श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर 2025. शरद पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात. आता हा उत्सव आश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटातच तो करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते. आता हा उत्सव शक्यतो आपल्या घरीच करायचा असतो. या देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येतात. आता या पौर्णिमेची मांडणी, पूजेची मांडणी कशी करायची आहे तर एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचे पान आणि त्या पानावर आपलं जे काही श्रीयंत्र असतं ते ठेवावे आणि ते जर उपलब्ध नसेल तर सुपारी देखील ठेवावी. दुसऱ्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे. तसेच तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा, त्यात आंब्याचा डहाळा हे इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावे. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. आता रात्री 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12:30 वाजता पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू, पांढरी फुले, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवावे, त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य देखील दाखवावा. तसेच देवाला प्रार्थना करावी. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यायचा आहे. जर पूजनासाठी सुपारीचा वापर केला असेल तर त्या सुपाऱ्या जपून ठेवायच्या. त्या दरवर्षी पुजल्या देखील चालतात. आता कोजागिरीस किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही त्या सुपाऱ्यांचा उपयोग करू शकता, त्या पूजू शकता. 12 ते 12:30 या काळात तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहे. लक्ष्मीप्राप्तीची सेवा आपण आपल्याकडे लक्ष्मी येण्यासाठी करतो आहे, घरात सुख समृद्धी येण्यासाठी करत आहे. तर लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेसाठी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 माळी करायचा आहे. नाही शक्य झालं तर तुम्ही 1 माळ देखील करू शकता. श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप तुम्ही 1 माळ करू शकता. नाही शक्य झालं तर तुम्ही 11 वेळा देखील लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता. श्री विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता, कुबेर मंत्र आणि 16 वेळा श्रीसूक्त. परंतु 16 वेळा नाही शक्य झालं तर किमान एकदा तरी तुम्ही श्रीसूक्त म्हणा, व्यंकटेश स्तोत्र म्हणा, गीतेचा 15वा अध्याय वाचायचा. हे अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारचे आहेत. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे वगैरे लक्ष्मीचे प्रकार म्हणजे या सर्व प्रकारच्या लक्ष्मी जागृत माणसाला मिळतात. तसेच जे काही आळशी झोपाळू माणसं असतात प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला देखील ओळखू शकत नाहीत. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे आणि ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते. आता मोठ्या बहिणीस अक्काबाई देखील म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. आता ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते. पण जे जागरण करतात, लक्ष्मीप्राप्तीची सेवा करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते. कोण जागतो आहे, कोण जागतो यावर पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडलेले आहे. म्हणजेच काय तर या पौर्णिमेच्या दिवशी राजा इंद्र ही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे, कोण नाही करत आहे हे देखील तो पाहत असतो. कोजागरता असे विचारतो आणि यावरून हे नाव कोजागिरी पौर्णिमा असे पडलेले आहे. तर भगवान इंद्र, चंद्र, लक्ष्मी, कुबेर यांची एकत्रित पूजा करण्याचा हा उत्तम अमृत दिवस असतो. त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीची सेवा ही अतिशय शीघ्र फल देणारे आहे आणि ही सेवा तुम्ही नक्की करा आणि खूप छान पद्धतीने ही सेवा करा. संध्याकाळी
अं, दुधाचा नैवेद्य असतो तो पण तुम्ही घरातील लोकांनी प्रसाद म्हणून प्राशन करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.